नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे फणसाचं लोणचं. तर याच्यासाठी आपण इथे एका भांड्यात पाणी घेतलं आहे. यात 1 टेबलस्पून तेल घातलं आहे, 1 टेबलस्पून मीठ आणि याच्यावरती आपल्याला या फणसाच्या फोडी वाफवून घ्यायच्या आहेत. तर या 15 मिनिट आपण वाफवून घेणार आहोत. तर या आपण स्वच्छ धुवून साफ करून घेतलेल्या आहेत आणि इथे या वाफवून झाल्या आहेत. तर इथे कॉटनच्या कपड्यावरती आपल्याला या अशा पसरवून फॅनच्या खाली ठेवायच्या आहेत. तर 1 तास आपण या फॅनमध्ये सुकवून घेणार आहोत. तर इथे आपण कढईमध्ये अर्धा लिटर तेल घेतलेलं आहे. यात 5-6 लसूणच्या पाकळ्या बारीक कापून, 1 टीस्पून हिंग, 1 टीस्पून मिरे, 8 ते 10 लवंग, 4 ते 5 कलमीचे तुकडे. इथे आपण 1 वाटी मोहरीची डाळ घेतली आहे. ही आपण मिक्सरला जाडसर बारीक करून घेतली आहे. इथे आपण 1 वाटी लोणच्याचा बेडेकर लोणचे मसाला घेतला आहे. इथे आपण 100 ग्राम मीठ याच्यामध्ये घातलं आहे आणि 1 टेबलस्पून हळद घालायची आहे आणि तेल थोडं गरम असतानाच आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि हे आपल्याला छान मिक्स करून थंड होऊ द्यायचं आहे. तर नक्की करून बघा, खूप छान होतं या पद्धतीने बनवल्यास हे फणसाचं लोणचं. तर हे लोणचं बनवण्यासाठी आपण बेडेकर लोणचे मसाला वापरला आहे. तर इथे तेल थंड झालेलं आहे. यात आपल्याला या फणसाच्या फोडी घालायच्या आहेत. तर या आपण फॅनमध्ये कोरड्या करून घेतल्या आहेत आणि ह्या आपण इथे याच्यामध्ये घालणार आहोत. तर फणस आपण घेतला आहे 1 किलो आणि तेल आपल्याला अर्धा लिटर ते 3 पाव असं घ्यायचं आहे आणि हे असं आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर इथे आपलं हे फणसाचं लोणचं तयार झालेलं आहे. सोपी रेसिपी आहे, झटपट रेसिपी आहे आणि तयार झाल्यानंतर हे लोणचं आपण एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवणार आहोत आणि हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यास आपण हे 6 महिने वापरू शकतो. तर नक्की करून बघा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील.